श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली. आज नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीवाल्यांना आणि सगळ्या लोकांना हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या. तर आज नागपंचमीचा सण आहे. आज नागपंचमीची पूजा तुमची झाली का? माझी पण पूजा झाली नागपंचमीची. मी पण नागपंचमीची पूजा केली. पण असं नाही की थांबा मी पण दाखवतो तुम्हाला. नागपंचमी नागदेवतांना सकाळीच ते लाया फुटाणे काय म्हणतात त्याला, तर पूजा दुधानं हे केलं, आंघोळ केली, सकाळी पूजा केली. ते जेव्हा मी पूजा केली ना, कुठे दिसतात की नाही सकाळीच ते सकाळी जेव्हा हे केलं ना, दिसतंय का? हे दुधानं आंघोळ करायचे, दुधानं ते दूध पाजायचं म्हणतात. आणि ते फुटाणे लाया ते सगळं केली पूजा. मी काय असं नाही की मी नाही पूजा केली म्हणून मी पण पूजा केली. पण मला निष्कर्ष हे समजत नाही की नागपंचमी आज लोक वारोळात जातात, तर लोक तिथे बायका सकाळी गेले ना, बायका सगळ्या वारोळातने मोठमोठ्या काठाच्या साड्या नथा घालून गजरे बिजरे लावून सगळे गेल्या. मला हे समजत नाही की ते आज गेल्या, आज जर वारोळात नागदेवता जर दिसले, आज नाव पण नाहीत घेत त्याचं, नागदेवता म्हणतात. आज नागदेवता जर दिसले तर आज तर देवानं दर्शन दिलं. बाबा आम्ही किती भाग्यशाली की आज आम्हाला वारोळातनी नागदेवतानं दर्शन दिलं असे म्हणतात. पण तेच जर घरात निघाला या कुठे शेतीत निघाले तेच नागदेवता, तर त्याला नाव पण घेतात त्याचं आणि त्याला मारून टाकतात. आणि आपण आता कधी बरेच वेळा असं झालं माझ्यासोबत की शेतीत म्हणा का कुठेतरी नाही, असे बरेच वेळा नागदेवता निघाले. तर त्या दिवशी मग आपण का म्हटलं ना की अरे राहू द्या, नका मारू, कशाला मारता, द्या सोडून तिकडं. लगेच आपल्याला अरे बाई राहू दे, काय ते विषारी आहेत ना, ते येईल ना, डोळ्यात भरत असते ना, ते हे करत ते करत असे काही बघ करत असतात आणि त्याला मारून टाकतात. मग तुम्ही वर्षातून फक्त एकच दिवस नागपंचमीचा सण आहे म्हणता आणि त्याची पूजा पाठ काय करतात, दूध काय पाजतात, दूध काय पेरा वारोडा ते कुठे दूध येते का तिथे ठेवून देतात कटोऱ्याने दूध. तर मग तुम्ही एकच दिवस फक्त वर्षातून त्या देवाची पूजा करता आणि 12 महिने त्याचं काम काढून दाखवून टाकतात, त्याला मारून टाकता. मग त्याचा निष्कर्ष काय आहे? मला काहीच आजपर्यंतही मी एवढे झाले पण मला त्याच्यातला निष्कर्ष काही समजलाच नाही आणि मी समजून घेतला पण नाही ना, मी कोणाला विचारलंही नाही आहे. तर माझ्या काही लक्षातच नाही येत ते. पण असं नाही की पूजा मी करते म्हणून जशी समाज करते तसं समाजानुसार मग आपल्याला पण पूजा करावं लागणार ना. तर मग मी पण करते पूजा, असं नाही की पूजा करते, पूजापाठ मी करते तुमचे आणि मग मानते पण. आता हे तर काही नाही, आम्ही शाळेतनी जेव्हा होतो ना, ज्यावेळेस शाळेतनी होतो तर त्यावेळेस आमचे आईवडील अशी सरस्वती काढून दिसत, म्हणजे अशी म्हणजे ते अशी सरस्वती काढून द्यायची, सरस्वती चौकून अशी त्या पाठीवर काढायची आणि त्याच्यातनी असा नागदेवता असं काढायचं आणि ते शाळेतनी घेऊन जायचो आम्ही. असं नाही की आम्ही लहानपणापासूनच, मला पण मी काही लक्ष समजून नाही घेतलं आणि मला कोणी समजून सांगितलं पण नाही. आणि आता मी बघितलं यूट्यूबवर, आज बघतोय काय आहे सीन ते नागदेवाचा. पण मला सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही जी पूजा करता वर्षभर त्याची नागदेवताची, आज काय कोणाला चावला तर त्याच्या अंगात पण येते म्हणतात, खेळतात, पान आलं असं म्हणतात, असे म्हणतात ते लोक. बाऱ्या पण म्हणतात, रात्रभर जागरण पण करतात. पण माझं सांगायचं तात्पर्य हा आहे की तुम्ही वर्षभर पूजा करता ना, मग ते आज पूजा करता तर वर्षभरच पूजा करा त्याची, त्याला नका मारू. ते काय जबरदस्ती आपल्याला चावत नाही, काय जबरदस्ती थोडी चावतात ते, काय त्याला डस्ट केला तरच चावतात ते. आता शेतीत पण निघतात, थोडंसं त्याला टचकणे लागते तो चालला जाते, पण तरी पण लोक शोधून साधून काढून त्याला मारून नाही म्हणतात, बाबा मोठा होईल वावरातच राहील हेच करते. अरे ते एका जागी थांबते का? नाही ना. माझं तर सांगायचं हेच आहे की ते जर आज जशी पूजा करतात तशी त्यांची नेहमीच पूजा करा नागदेवताची, असं मला सांगायचं तात्पर्य आहे. जय श्रीकृष्ण. तुम्हाला काय माहितीच ना यूट्यूब फॅमिली नागपंचमीबद्दल तर मला कळवा की माझ्या पण माहिती असलं काय सांगा मला की नागपंचमी